नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीचा स्वामी हा मंगळ सौम्य ग्रहांच्या संगतीमध्ये आहे, तेव्हा जोडीदाराची साथ प्रत्येक कामामध्ये तुम्हाला असेल. समस्या आली तर मदत मिळेल. तुमची आर्थिक स्थिती ठीक असून हळूहळू त्यामध्ये सुधारणा होईल. तुमचं थांबलेलं काम पुन्हा सुरू होणार आहे. तुमच्या राशीमधील पंचम स्थान दूषित असल्यामुळे मुलांकडनं थोडीशी निराशाजनक माहिती मिळू शकते. रात्रीचा वेळ तुम्ही घरामध्ये व्यतीत करणार आहात. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा समाधान आणि शांतता घेऊन येतोय. व्यवसायामध्ये नवीन डील तुमची होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आज वाढणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये जे काही प्रयत्न तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचा सामना अशा काही लोकांसोबत होणार आहे जे तुम्हाला आवडत नाही, परंतु काळजी नसावी. वेळ तुमच्या बाजूने नक्कीच येईल. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि सकारात्मक राहा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीनं सावध राहावं, कारण स्वामी बुध अस्थिर स्थितीत आहेत. यामुळे मौल्यवान वस्तू तुमची हरवण्याची किंवा चोरी होण्याची भीती राहील. एखादं रखडलेलं काम तुमचं पूर्ण होऊ शकतं. मुलांकडनं शिक्षणासंदर्भात किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असेल तर चांगलं यश मिळवल्याची तुम्हाला बातमी मिळेल. रात्री एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नातेवाईकांच्या भेटीमुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा चंद्र हा पंचम स्थानात असल्यामुळे धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या संदर्भामध्ये अनेक जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करणार आहात. प्रवासाचा तुम्हाला योग असून लाभ होईल. व्यवसाय असो किंवा नोकरी, प्रगती फक्त काही प्रोजेक्टमध्ये होणार आहे. काम तुमचं वाढतंय तेव्हा वेग आणि फोकस तुमचा वाढवा. तुमच्या घरामध्ये सुख असेल, तसेच जोडीदारासोबत तुमचे संबंध सुधारतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचा स्वामी हा सूर्य दशम पराक्रम स्थानात आहे, तेव्हा मिळकतीचे नवनवीन मार्ग खुले होतील. काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवाचं रान कराल, परंतु तब्येतीकडे दुर्लक्ष नको. विरोधकांचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, ते काहीच करू शकणार नाहीत. तुम्ही बोलण्यामध्ये आपुलकी ठेवा. जे काही काम तुम्ही कराल त्यात संयम हवा, तसेच समोरच्या व्यक्तीला तुम्ही समजून घ्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या सन्मानामध्ये वाढ तर होईलच, शिवाय शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला विशेष यश मिळेल. सूर्याच्या प्रभावामुळे तुमची धावपळ जास्त होईल, तेव्हा तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा बुध दशम स्थानात आहे, तेव्हा तुम्ही प्रोजेक्ट पूर्ण करताना कठोर मेहनत घ्यावी लागेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, प्रयत्नांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. समाजामध्ये काही चांगल्या कार्यासाठी तुम्ही खर्च करणार आहात, त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. मुलांकडनं तुम्हाला समाधानकारक बातमी मिळण्याचे योग आहेत. एखादा कायदेशीर वाद जर सुरू असेल तर तुमच्या कामाला वेग येईल आणि निकाल तुमच्या बाजूने येण्याची अपेक्षा आहे. काही समस्या असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा आनंदाचं वातावरण घरात घेऊन येईल. तुमच्या घरातील सर्व सदस्य तुम्हाला सपोर्ट करतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक समस्या आज सुटू शकते. तुमच्या हातामध्ये पुरेशी रक्कम असल्यामुळे तुमचं समाधान वाढेल. गुंतवणुकीचा विचार जर तुम्ही करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. विरोधकांची रणनीती सफल होणार नाही. प्रवासाचा योग आहे, परंतु काही कारणानं तो पुढे ढकलला जाईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी शनी हा पंचम संतान लक्ष्मी स्थानात आहे, तेव्हा तब्येतीची काळजी घ्या. तसेच आहार आणि आराम याकडे लक्ष द्या. नोकरी किंवा व्यवसाय उत्तम प्रकारे करायचा असेल तर तब्येत तुमची मजबूत हवी. कामानिमित्त आज थोडी तुमची धावपळ असेल, परंतु या दरम्यान तुम्ही संयमानं वागा. अतिघाई करू नका, कारण जे काही होईल ते तुमच्या भल्यासाठीच असेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असून जे काही काम तुम्ही हाती घेणार आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तसेच मानसिक समाधान देखील वाढेल. विरोधक देखील तुमच्या कामाचं कौतुक करतील. सरकारी कामासंदर्भात एखादी सकारात्मक बातमी तुम्हाला मिळेल. सरकारकडनं तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. कामातील यश तुमचा आत्मविश्वास द्विगुणित करतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आर्थिक बाबतीत आजचा दिवस उत्तम राहणार आहे. तुमच्या घरातील कामं देखील तुम्ही मार्गी लावणार आहात. तुमच्या ऑफिसमध्ये सहकारी तुम्हाला सहज मदत करतील. कोणत्याही वादविवादापासून तुम्ही आज दूर राहा. तुमच्या घरी पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा स्वागताला तयार राहा. तुमची मिळकत वाढावी म्हणून जास्तीचं काम तुम्ही करणार आहात, त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. पार्ट टाईम कामासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला सकारात्मक बातमी मिळू शकते. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा स्वामी हा शनी उदय स्थितीत मार्गक्रमण करतोय, तेव्हा विनाकारण तुम्ही शत्रुत्व, निरर्थक वाद आणि स्वतःच्या निर्णयांमुळे नुकसान ओढावून घेण्याची शक्यता आहे. दरम्यान कोणासोबतही तुम्ही वाद घालू नका. तुम्ही आपलेपणानं आणि संयमानं वागा. गोड बोला म्हणजे तुमची कामं वेळेत पूर्ण होतील. एखादी नकारात्मक बातमी ऐकून तुम्हाला अचानक लांबच्या प्रवासाला जावं लागू शकतं, त्यामुळे सावध राहा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस थोडासा टेन्शन देणार आहे. तुमच्या हाती घेतलेलं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल. सासरच्या मंडळींसोबत आर्थिक व्यवहार तुम्ही स्पेशली टाळा. मुलांची जास्त काळजी तुम्ही करणार असून मुलांचं काम किंवा त्यांची वागणूक सुधारण्यात तुमचा वेळ जाऊ शकतो. दानधर्म तुम्ही करणार आहात, परंतु तुमचं मन साफ ठेवा. दुसऱ्यांचा सतत द्वेष करणं, त्यांना खड्ड्यात पाडणे यामुळे तुमचा त्रास वाढेल. गुरुच्या त्रिकोणी योगामुळे मौल्यवान वस्तू चोरी जाण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.